विचार करा, जर आपल्या स्मार्टफोनमधल्या कॅमेऱ्यातून हं. तो कलर फिल्टर असतो ना, हं. तो कायमचा काढून टाकला, हं. तर हे जग कसं दिसेल? अगदीच फिकं आणि म्हणजे राखाडी दिसेल. हो ना, अगदी कंटाळवाण वाटेल. भाषेच्या बाबतीत सांगायचं तर विशेषण हे असंच एक इनबिल्ट फिल्टर आहे. जर भाषेतून विशेषणं काढून टाकली, तर आपण फक्त माहिती देऊ शकू, बरोबर, पण त्यात भावना किंवा रंग भरू शकणार नाही. आजच्या या सखोल विश्लेषणाच्या भागात आपण याच रंगांच्या दुनियेत प्रवेश करणार आहोत. नक्कीच. आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरण आणि त्यातही विशेषण आणि त्याचे प्रकार. आपल्याकडे एक अतिशय रंजक असा 25 प्रश्नांचा स्रोत आहे. आज आपण काय करणार आहोत? म्हणजे आपण फक्त उत्तरे नाही पाठ करणार. अगदी बरोबर. आपण 1 ते 25 प्रश्नांचा क्रमाने वेध घेणार आहोत आणि त्यामागील जे भाषिक मानसशास्त्र आहे ना, ते समजून घेणार आहोत. हो, कारण कसं आहे बघा, व्याकरण म्हटलं की बऱ्याचदा लोकांना फक्त नियमांचं एक कंटाळवाणं पुस्तक आठवतं. हो, ते तर आहेच. पण तसं अजिबात नाहीये. खरं तर व्याकरण ही भाषेची एक ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि विशेषणं ही या सिस्टममधली अशी साधने आहेत जी आपल्या विचारांना अचूकता देतात. अच्छा. आज आपण प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामागील का आणि कसे हे समजून घेणार आहोत. म्हणजे एखादा शब्द विशेषण का बनतो आणि तो आपल्या मेंदूवर कसा प्रभाव टाकतो हे आपण उलगडून सांगूया. क्या बात है. चला तर मग आपल्या या ज्ञानयात्रेला सुरुवात करूया. आपला पहिला विभाग आहे संख्या, क्रम आणि गुणांचा खेळ. विशेषण म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी आपण थेट पहिल्या प्रश्नाकडे वळूया. हो, घेऊया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. दोनदा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? अपर्याय आहेत क्रमवाचक, आवृत्तीवाचक, सातत्यवाचक की गुणवाचक? याचं अचूक उत्तर आहे आवृत्तीवाचक विशेषण. आवृत्तीवाचक म्हणजे कसं? आता हा नियम कसा काम करतो ते पाहूया. जेव्हा एखाद्या संख्येतून ती गोष्ट किती वेळा घडली आहे, म्हणजेच तिची किती वेळा पुनरावृत्ती किंवा आवृत्ती झाली आहे, हे दर्शवलं जातं, तेव्हा त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतात. बरोबर. इथे 2 या मूळ संख्येला दा हा प्रत्यय लागला आहे, जसं दुप्पट, चौपट किंवा दोनदा. हे शब्द पटीची किंवा गुणाकाराची कल्पना देतात बघा. अच्छा, म्हणजे दोनदा यातून आपल्याला एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती समजली. हो, अगदी तसंच. पण समजा मला पुनरावृत्ती नकोय, मला फक्त एका रांगेतली माझी जागा किंवा क्रमांक निश्चित करायचा आहे, तर? इथेच आपला पुढचा प्रश्न येतो. हं, प्रश्न क्रमांक 2, 6वा. हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे? हां, खूप छान. दुवा साधलात तुम्ही. याचं उत्तर क्रमवाचक संख्या विशेषण आहे. क्रमवाचक. बघा, 6 आणि 6वा यात मोठा मानसिक आणि व्याकरणीय फरक आहे. 6 ही केवळ एक गणना आहे, म्हणजेच एक आकडा आहे. हो, पण 6वा हा एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा रांगेतील, मालिकेतील क्रम किंवा पोझिशन दर्शवतो. पहिला, दुसरा, 5वा, 6वा हे सर्व शब्द नामाचा क्रम निश्चित करतात, म्हणून ती क्रमवाचक विशेषणं ठरतात. हां, हे तर झालं संख्या आणि क्रमाचं गणित. पण भाषेतील खरा रंग भरला जातो तो गुणांमुळे, नाही का? नक्कीच, गुण खूप महत्वाचे असतात. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. विशेषणाचा प्रकार ओळखा. शब्द आहे काळा घोडा. हे अगदी सोपं वाटणारं, पण व्याकरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं उदाहरण आहे. याचं उत्तर आहे गुणवाचक विशेषण. नियम असा आहे की जे विशेषण नामाचा रंग, रूप, आकार, चव किंवा त्याचा कोणताही अंगभूत गुण दर्शवतं, त्याला गुणवाचक विशेषण म्हणतात. म्हणजे इथे घोड्याचा रंग. बरोबर. या उदाहरणात घोडा हे नाम आहे आणि काळा हा त्याचा रंग म्हणजेच त्याचं एक वैशिष्ट्य आहे. हे विशेषण त्या घोड्याला इतर घोड्यांपासून वेगळं करतं. 1 मिनिट, इथे मला एक वेगळा विचार येतोय. संख्या आणि गुण ठीक आहेत, पण कधी कधी आपल्याला जाणीवपूर्वक संदिग्ध राहायचं असतं, जसं की राजकारणी लोक अनेकदा करतात. हो, खरे. ते नेमका आकडा सांगतच नाहीत. यावरून मला पुढचा प्रश्न आठवतोय. प्रश्न क्रमांक 4. त्याने सर्व पेरू खाल्ले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. बरोबर ओळखलत. इथे भाषेची एक वेगळीच खेळी आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर आहे अनिश्चित संख्यावाचक विशेषण. अनिश्चित. इथे गंमत पहा. पेरू हे मोजता येण्यासारखं नाम आहे, पण सर्व या शब्दावरून निश्चित आकडा आपल्या मेंदूला समजत नाही. म्हणजे 2 होते की 10 होते ते कळत नाही. अगदी बरोबर. टोपलीत 2 पेरू होते, 10 होते की 50 होते हे आपल्याला माहीत नाही.
जेव्हा संख्येचा बोध होतो पण निश्चित आकडा कळत नाही, तेव्हा त्या शब्दाला अनिश्चित संख्यावाचक विशेषण म्हणतात. अच्छा. जाहिरातींमध्ये आणि राजकारणात काही, सर्व, भरपूर, थोडी अशा शब्दांचा फार हुशारीने वापर केला जातो, जेणेकरून आभास निर्माण होतो, पण आकड्यांची जबाबदारी घ्यावी लागत नाही. क्या बात आहे. हे तर भाषेचे माइंड थीम असल्यासारखं आहे. हो ना. आता पुढच्या प्रश्नात एक वेगळाच ट्विस्ट आहे. प्रश्न क्रमांक 5. गाडीच्या डब्यात पेटती काढी हातात धरू नये. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. इथे पेटती या शब्दाला अधोरेखित केला आहे. याचं अचूक उत्तर आहे धातू साधित विशेषण. आता हे जरा लक्ष देऊन ऐकण्यासारखं आहे. इथे पेटती हा शब्द काडी या नामाबद्दल विशेष माहिती देत आहे. पण पेटती हा शब्द मूळचा काय आहे, तर तो पेटणे या क्रियापदापासून, म्हणजेच व्याकरणाच्या भाषेत सांगायचं तर धातूपासून तयार झालेला शब्द आहे. एक सेकंड. इथे मला तुम्हाला थांबवावं लागेल. बोला की. म्हणजे एखादी कृती किंवा क्रियापद सुद्धा विशेषणाचं काम करू शकतं. हे तर एखाद्या स्टंटमॅनने अचानक मुख्य अभिनेताचा डायलॉग बोलण्यासारखं झालं. हे कसं शक्य आहे? हे स्टंटमॅनचं साधर्म्य अतिशय चपखल आहे. गोंधळून जाण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषा ही खूप काटकसरीची आहे. अच्छा. जेव्हा एखादा धातू म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप प्रत्यय लागून नामाची माहिती सांगण्यासाठी वापरला जातो, तेव्हा तो क्रिया सांगण्याऐवजी त्या नामाची सध्याची अवस्था सांगतो. म्हणजे काडीची अवस्था. हो. काडी कशी आहे, तर ती पेटती आहे. इथे पेटण्याची क्रिया चालू असली तरी त्या वाक्यात त्या शब्दाचे कार्य विशेषणाचे आहे. क्रियापदाने इथे विशेषणाचा पोशाख घातला आहे. हे खरंच अफलातून आहे. याच स्टंटमनच्या गोष्टीला धरून आपण आपल्या दुसऱ्या विभागात प्रवेश करूया. क्रियापदे जेव्हा विशेषण बनतात आणि संख्यांचे प्रकार. चला बघूया. प्रश्न क्रमांक 6. बोलका पोपट उडून गेला. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. इथे बोलका हा शब्द अधोरेखित आहे. मागील प्रश्नाच्या स्पष्टीकरणाचाच हा पुढचा भाग आहे. याचं उत्तर धातुसाधित विशेषण हेच आहे. बोल हा मूळ धातू आहे, ज्यातून बोलणे ही क्रिया समजते. त्याला का हा प्रत्यय लागला आणि बोलका हा शब्द तयार झाला. आता इथे पोपट प्रत्यक्ष बोलत आहे का? नाही, तर तो उडून गेला. बरोबर. बोलका हा त्या पोपटाचा कायमस्वरूपी स्वभाव किंवा वैशिष्ट्य बनला आहे. एका कृतीचं रूपांतर एका गुणात झालं आहे. म्हणजे कृती गोठवून तिचं विशेषण बनवलं. खूपच रंजक. आता भावनांच्या दुनियेत जाऊया. प्रश्न क्रमांक 7. माझा आनंद द्विगुणित झाला. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. द्विगुणित या शब्दाखाली रेघ आहे. इथे आपण पुन्हा एकदा पटीच्या किंवा गुणाकाराच्या दुनियेत आलो आहोत. याचं उत्तर आहे आवृत्तीवाचक विशेषण. आवृत्तीवाचक मगाशी पाहिल्यासारखं? हो. द्विगुणित म्हणजे दुप्पट. आनंदाची किती पटीने वाढ झाली हे इथे दर्शवलं आहे. पहिल्या प्रश्नात आपण दोनदा पाहिलं होतं. अगदी तसंच इथे द्विगुणित हे देखील भावनांची आवृत्ती किंवा गुणाकार दर्शवतं. आनंद दुप्पट होणं हे नेहमीच छान असतं. आता मला सांगा, जर मला सर्वांना एकत्र सामावून घ्यायचं असेल तर? म्हणजे समूहाबद्दल बोलायचंय का? हो. प्रश्न क्रमांक 8. आम्ही 5 भावंडे पुण्यात शिकलो. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. इथे 5 हा शब्द महत्वाचा आहे. याचं उत्तर गणनावाचक आहे, पण अधिक अचूक सांगायचं तर हा गणनावाचक विशेषणाचा साकल्यवाचक हा उपप्रकार आहे. साकल्यवाचक. हा शब्द थोडा जड वाटतोय. व्याकरणात साकल्य म्हणजे सर्वस्व किंवा संपूर्णता. नियम असा आहे की जेव्हा दिलेल्या संख्येपैकी सर्वच्या सर्व गोष्टींचा समावेश होतो तेव्हा ते साकल्यवाचक असतं. 5 भावंडे म्हणजे 5 पैकी 5ही, एकही मागे राहिलेला नाही. संपूर्ण समूहाचा बोध करून देणे ही या विशेषणाची ताकद आहे. संपूर्ण समूहाचा समावेश. आता पुन्हा एकदा राजकारण्यांच्या आवडत्या शब्दाकडे येऊया. चला येऊया. प्रश्न क्रमांक 9. काही पक्षी उडू शकतात. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. काही हा शब्द आहे. अगदी बरोबर, आठवण काढलीत. हे आपण प्रश्न 4 मध्ये पाहिलेल्या सर्व या शब्दासारखंच आहे. याचं उत्तर अनिश्चित संख्यावाचक विशेषण असं आहे. कारण आकडा माहीत नाही. बरोबर. काही या शब्दातून आपल्याला पक्ष्यांची नक्की संख्या किती आहे, 10, 50 की 100 याचा काहीच बोध होत नाही, म्हणून ते अनिश्चित आहे. आणि या दुसऱ्या विभागाचा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. पिकलेले फळ खाली पडले. या वाक्यातील विशेषण ओळखा. या वाक्यात पिकलेले हे विशेषण आहे. फळ कसं आहे, तर ते पिकलेले आहे. हा शब्द फळाची अवस्था सांगत आहे. हे देखील मूळ पिकणे या धातूपासून बनलेलं धातुसाधित विशेषण आहे.
जे इथे गुणवाचक म्हणून कार्य करत आहे. कृती पूर्ण झाली आहे आणि तिचं रूपांतर एका गुणात झालं आहे. आपण आता एका अतिशय रोमांचक वळणावर आलो आहोत. अच्छा? विभाग 3 विशेषणांचे नामात रूपांतर आणि अव्ययांचा वापर. मला हे एखाद्या सहकलाकाराने अचानक दिग्दर्शकाची खुर्ची बळकावण्यासारखं वाटतं. हो ना. जे विशेषण नेहमी नामाच्या मागे उभं राहून त्याला मोठं करतं, ते कधीकधी स्वतःच मुख्य भूमिकेत कसं येतं हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल. प्रश्न क्रमांक 11. श्रीमंत माणसांना गर्व असतो यामधील विशेषणाचे नाम करा. भाषेच्या अर्थव्यवस्थेतील हे खूप सुंदर स्थित्यंतर आहे बघा. माणसाचा मेंदू नेहमी कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. हो, शॉर्टकट हवा असतो आपल्याला. नक्कीच. याचं उत्तर आहे श्रीमंतांना गर्व असतो. इथे नियम असा आहे की श्रीमंत हे विशेषण माणसांना या नामाबद्दल माहिती देत होतं. बरोबर. पण माणूस मुळातच आळशी आहे. जेव्हा संदर्भावरून नाम काय आहे हे स्पष्ट असतं तेव्हा आपण ते नाम म्हणजे माणसांना हे वाक्यातून काढून टाकतो. अच्छा, म्हणजे नाम गाळलं जातं. हो, मग त्या काढून टाकलेल्या नामाचा ना हा प्रत्यय विशेषणाला लागतो आणि विशेषण स्वतःच नामाचं कार्य करू लागतं. म्हणून श्रीमंत माणसांना चं रूपांतर श्रीमंतांना असं होतं. विशेषणाने आता दिग्दर्शकाची खुर्ची घेतली आहे. वाह, म्हणजे भाषेतील आळसातून व्याकरणाचा एक नवीन नियम तयार झाला. अगदी तसंच. प्रश्न क्रमांक 12. बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती या वाक्यातील विशेषण ओळखा. हे अगदी सरळ आणि सोपं आहे. याचं उत्तर रंगीबेरंगी हे आहे. कारण फुले या नामाबद्दल रंगीबेरंगी हा शब्द अधिक माहिती देऊन त्यांचं रूप स्पष्ट करत आहे. हे एक अस्सल गुणवाचक विशेषण आहे. आता दिशा आणि स्थानाबद्दल बोलूया. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी अव्ययासाधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते? पर्याय आहेत बोलकी बाहुली, पुढची गल्ली, कापड दुकान की माझे पुस्तक. याचं अचूक उत्तर आहे पुढची गल्ली. आता हा नियम नीट समजून घेऊया. हो, सांगा. पुढे, मागे, वर, खाली ही मूळची अव्यय आहेत. अव्यय म्हणजे असे शब्द ज्यांच्यात लिंग किंवा वचनानुसार कोणताही बदल होत नाही. पण जेव्हा या पुढे या अव्ययाला ची हा प्रत्यय लागून पुढची असा शब्द बनतो आणि तो गल्ली या नामाचं वर्णन करण्यासाठी वापरला जातो तेव्हा त्याला अव्ययासाधित विशेषण म्हणतात. दिशा दाखवणारा शब्द आता गुण सांगू लागला आहे. आता थोडं तांत्रिक नाव समजून घेऊया. प्रश्न क्रमांक 14. विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला असे म्हणतात. पर्याय आहेत विशेष्य, अव्यय सदृश्य सर्वनाम, धातुसाधित की अव्ययासाधित. हे व्याकरणातील एक अत्यंत मूलभूत सूत्र आहे. याचं उत्तर आहे विशेष्य. विशेष्य. हो, ज्याप्रमाणे विशेषण माहिती देण्याचं काम करतं त्याचप्रमाणे ज्याच्याविषयी माहिती दिली जात आहे त्या मूळ नामाला विशेष्य म्हणतात. हा एक करार आहे. अच्छा. काळा घोडा यात काळा हे विशेषण आणि घोडा हे विशेष्य आहे. इथे मला थोडं थांबून विचारायचंय. हा. आपण नाम ऐवजी विशेष्य असा जड शब्द का वापरतो? हे तांत्रिक नाव समजल्यामुळे सामान्य माणसाची वाक्यरचना अधिक अचूक कशी होते? खूप मार्मिक प्रश्न आहे हा. आपण याला करार का म्हणालो? कारण मराठी भाषेत अनेकदा विशेषण हे विशेष्याच्या लिंग आणि वचनानुसार आपलं रूप बदलतं. म्हणजे कसं? जर विशेष्य एकवचनी पुल्लिंगी असेल, जसं चांगला मुलगा, तर विशेषण वेगळं असतं. आणि तेच विशेष्य जर बहुवचनी स्त्रीलिंगी असेल, जसं चांगल्या मुली, तर विशेषण बदलतं. अच्छा, म्हणजे विशेषण नामाला फॉलो करतं. अगदी बरोबर. हा विशेषण विशेष संबंध समजला की जे मराठी नव्यानं शिकत आहेत त्यांच्याकडून ज्या लिंगभेदाच्या चुका होतात त्या टळतात. अगदीच स्पष्ट झालं. आता वळूया प्रश्न क्रमांक 15 कडे. अलीकडे वाहती नदीत दिसतेच कुठे? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा. शब्द आहे वाहती. आपण आधी पाहिल्याप्रमाणेच याचं उत्तर धातुसाधित विशेषण आहे. वाहा या मूळ क्रियावाचक धातूपासून वाहती हा शब्द तयार होऊन तो नदी या विशेष्याचं वर्णन करत आहे. परत एकदा कृतीचं रूपांतर गुणात झालं आहे. आपण आता 4थ्या विभागात पोहोचलो आहोत. नामापासून विशेषणाची निर्मिती. एका नामाचा वापर दुसऱ्या नामाचं वर्णन करण्यासाठी कसा होतो हे यात आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी नामसाधित विशेषण ओळखा. पर्याय आहेत सातारी पेढे, तोंडाळबाई, कोल्हापुरी चप्पल की वरील सर्व. याचं उत्तर आहे वरील सर्व.
सर्व म्हणजे तिन्ही नामसाधित आहेत. हो, इथे नियम खूप गमतीदार आहे आणि याला आपण जॉग्राफिकल इंडिकेशन किंवा ब्रँड आयडेंटिटी म्हणू शकतो. सातारा, तोंड आणि कोल्हापूर ही मूळची नामे आहेत. बरोबर. पण जेव्हा त्यांना ई किंवा आळ असे विशिष्ट प्रत्यय लागतात तेव्हा ती अनुक्रमे पेढे, बाई, चप्पल यांची विशेषणे बनतात. पेढे कुठले? साताली. चप्पल कुठली? कोल्हापुरी. एका नामाने दुसऱ्या नामाचा ब्रँड तयार केला आहे म्हणून ही सर्व नामसाधित विशेषणे आहेत. म्हणजे नावाचाच ब्रँड बनला. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी गुणविशेषणवाचक शब्द कोणता? पर्याय आहेत शूर सैनिक, 12 बलुतेदार, 64 की बरेच. याचं उत्तर शूर सैनिक हे आहे. कारण शूर हा गुण आहे. अगदी बरोबर. शूर हा सैनिकाचा अंगभूत गुण आहे, त्याचा कॅरेक्टर आहे. बाकीचे जे पर्याय आहेत जसं की 12 आणि 64 ही निश्चित संख्या विशेषणे आहेत, तर बरेच हे आपण आधी पाहिल्याप्रमाणे अनिश्चित संख्या विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 18. कार्तिकीने सुरेल गाणी म्हणून श्रोत्यांची मनं जिंकली. या वाक्यातील विशेषण कोणते? या वाक्यातील विशेषण सुरेल हे आहे. गाणी कशी होती? तर ती सुरेल होती. हा त्या गाण्यांचा ध्वनीशी संबंधित गुण आहे, जो नामाला एक भावनिक आणि श्रवणीय अर्थ देतो. छान. आता पुन्हा एकदा नामांचा खेळ पाहूया. प्रश्न क्रमांक 19. माझ्या भावाचे कापड दुकान आहे. अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा. इथे कापड हा शब्द अधोरेखित आहे असं गृहीत धरूया. याचं उत्तर नामसाधित विशेषण असं आहे. हे दैनंदिन जीवनातील खूप महत्वाचं उदाहरण आहे बघा. ते कसं काय? कापड हे मुळात एक सामान्य नाम आहे, पण या वाक्यात ते स्वतंत्र वस्तू म्हणून आलेलं नाही. ते दुकान या दुसऱ्या नामाचा प्रकार किंवा कॅटेगरी सांगत आहे. अच्छा, म्हणजे कोणतं दुकान? हो, कोणतं दुकान? तर कापड दुकान, भांडी दुकान, किराणा दुकान यांसारखंच हे आहे. इथे एका नामाने दुसऱ्या नामाला क्वालिफाय केलं आहे. प्रश्न क्रमांक 20. खालील शब्दापासून तयार झालेले योग्य विशेषण ओळखा. पर्याय आहेत शास्त्र, शास्त्रीय, नाद, नादिष्ट, पद्धत, पद्धतशीर की सर्व बरोबर. याचं उत्तर सर्व बरोबर हे आहे. मराठी भाषेची ही एक प्रगल्भ ताकद आहे. नामांना विशिष्ट प्रत्यय जोडून त्यांची विशेषणे बनवणे हे अंग लेगो ब्लॉक्स जोडण्यासारखं आहे. लेगो ब्लॉक्स मस्त उदाहरण आहे. हो ना. शास्त्रला ईय प्रत्यय लागून शास्त्रीय बनतं, नादला इष्ट लागून नादिष्ट बनतं आणि पद्धतला शीर प्रत्यय लागून पद्धतशीर बनतं. एका छोट्याशा प्रत्ययामुळे शब्दाचं संपूर्ण कार्य बदलून जातं. आपण आता आपल्या आजच्या या प्रवासाच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच 5व्या विभागात आलो आहोत. सार्वनामिक विशेषणे आणि समारोप. चला शेवटचा टप्पा. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण कोणते आहे? पर्याय 4, 60, सर्व की दसपट. आपण अगदी सुरुवातीला पहिल्या विभागात यावर चर्चा केली होती. याचं उत्तर दसपट हे आहे. कारण त्यात पट आलाय. बरोबर. पट किंवा गुणाकार दर्शवणारे शब्द आवृत्तीवाचक असतात. हे आपण दैनंदिन जीवनात खूप वापरतो. जसं दुकानदाराने दसपट नफा कमवला. 4 हा क्रम आहे, 60 ही गणना आहे आणि सर्व हे अनिश्चित आहे. प्रश्न क्रमांक 22. शहाणी मुले शिस्तीने वागतात. या वाक्यातील विशेषण ओळखा. याचं उत्तर अगदी सरळ आहे, शहाणी. मुले कशी आहेत? शहाणी. हा त्यांचा गुण आहे. हो, हा त्यांचा गुण आहे. समाज अनेकदा अशा विशेषणांचा वापर करून वर्तणुकीचे नियम ठरवत असतो. प्रश्न क्रमांक 23. पद्धत शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. आपण 20व्या प्रश्नात हे नुकतंच पाहिलं. याचं उत्तर पद्धतशीर असं आहे. कॉर्पोरेट जगात किंवा व्यावसायिक ठिकाणी आपण हा शब्द नेहमी वापरतो ना, त्याचं काम खूप पद्धतशीर असतं. पद्धत या नामाला शीर हा प्रत्यय लावून हे तयार झालेलं गुणवाचक विशेषण आहे. आता एका खूप मजेशीर आणि रोजच्या वापरातील शब्दाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 24. असला नवरा नको ग बाई. या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे? हा संवादातील एक अतिशय इमोशनल प्रकार आहे. याचं उत्तर सार्वनामिक विशेषण असं आहे. सार्वनामिक. हो. हा, तो, मी, तू ही मूळ सर्वनामे आहेत जी नामाच्या ऐवजी येतात. पण जेव्हा हा वरून असा किंवा असला, तो वरून तसला असे शब्द तयार होतात
आणि ते वाक्यात एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती देतात तेव्हा ती सर्वनामे न राहता सार्वनामिक विशेषणे बनतात. अच्छा. हा नवरा म्हणण्यापेक्षा असला नवरा म्हणल्याने वाक्यात जो तिरस्कार किंवा तीव्र भावना येते ना, ती या विशेषणाची ताकद आहे. खरोखरच असला शब्द ऐकताच समोरच्या व्यक्तीची चिडचिड आपल्याला जाणवते. आणि आता आपल्या या सखोल विश्लेषणातील शेवटचा प्रश्न क्रमांक 25, पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शब्द आहे शास्त्र. याचं उत्तर शास्त्रीय हे आहे. शास्त्र या मूळ नामाला ईय हा प्रत्यय लावून आपण शास्त्रीय हे विशेषण बनवतो. जसं संगीत या नामाला शास्त्रीय हे विशेषण लावलं की त्याचं वजन आणि दर्जा आपोआप वाढतो. अप्रतिम. आज आपण 1 ते 25 प्रश्नांचा अत्यंत रंजक प्रवास पूर्ण केला आहे. या एका प्रश्नसंचाच्या माध्यमातून संख्या, गुण, धातू, अव्यय आणि नामांपासून बनणाऱ्या विशेषणांचे प्रकार किती सहज आणि स्पष्ट झाले आहेत. नक्कीच. शब्दांचं हे व्याकरण केवळ परीक्षेत पास होण्यासाठी नाही, तर रोजच्या जीवनात आपण काय बोलतोय हे समजण्यासाठी किती महत्वाचं आहे हे आज जाणवलं. हो, कारण आपण ही सर्व विशेषणे आपल्या रोजच्या बोलण्यात सहजपणे वापरत असतोच. पण आज आपण त्यांच्या मागील काळ आणि कसे हे शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेतलं. जेव्हा आपल्याला हे नियम कळतात तेव्हा आपली भाषेवरील पकड अधिक मजबूत होते. आपण अधिक काटकसरीने शब्द वापरतो आणि आपला संवाद अधिक अचूक व प्रभावी ठरतो.